मधली सुट्टी संपलेली आहे. कार्यक्रमाला सुरुवात करूया. नीट लक्ष देऊ नये का? जानेवारीमध्ये मुलींच्या 91च्या बॅचने कार्यक्रम केला होता. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये 87-88च्या बॅचच्या मुलांनी कार्यक्रम केला होता. आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेला जेव्हा संदीप सरांना सांगितलं, सर तुमचं काही मनोगत सांगा, तर सर आले, स्टेजवर आले आणि म्हणाले की मला स्टेजवर बोलता येत नाही, मला वर्गात बोलता येत नाही, मी जे काय बोलतो मैदानावरच बोलतो, इथे माझा आवाज बंद असतो, मला विशेष काय बोलता येत नाही. तेच त्यांनी 88च्या बॅचचा कार्यक्रम झाला त्यावेळेसुद्धा अगदी कॉपी पेस्ट केल्याप्रमाणे तेच बोलले. आजसुद्धा तेच बोलणार होते, पण आम्ही म्हणलं नाही, त्यांना आधी तेवढी संधी द्यायची नाही. तर आज आम्ही काय करतो, आम्ही थोडा काही वेगळा प्रयत्न करतो आहे. सरांना आम्ही बोलता करण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या भाषेमध्ये. तर आम्ही सरांना काहीतरी गिफ्ट देत आहोत. तर सर म्हणाले होते की मला मैदानावर बोलता येत नाही. सरांची जी आवडती गोष्ट होती, वस्तू होती, ती आम्ही सरांना देत आहोत. सरांनी ते स्वीकार करावा. तर सरांना त्यांची आवडती वस्तू मिळालेली आहे. सर समोर आता मैदान आहे, तुमचे विद्यार्थी आहेत, तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही करायचं. तोंडाने आपण बोलून काम करू शकतो. आपण जसं मैदानावर किंवा हॉलमध्ये कुठल्याही कार्यक्रमासाठी एकत्र येत असो, तुम्ही सगळ्यांनाच कल्पना आहे की आपल्या शाळेमध्ये बऱ्याच वेळेला कार्यक्रम व्हायचे आणि मग आपण मैदानामध्ये वगैरे यायचं किंवा हॉलमध्ये कार्यक्रमासाठी एकत्र होत असो. आणि हॉलमध्ये आल्यानंतर तुमच्याचपैकी काही महावीर असे असायचे की जे पाठीमागे बसून काही ना काहीतरी त्यांचे, विशेषतः भालेरावसारखी जी मुलं होती अशा मुलांना कार्यक्रमामध्ये नीट सहभागी व्हावं यासाठी आम्हाला काही उपाय योजावं लागायचे. किंवा काही वेळेला बऱ्याच वेळेला इकडे कार्यक्रम चालू असायचे आणि मुलं तिकडे आपसापसामध्ये बडबड करायचे, जसे आत्ता आपण करतो आहोत तसे. तर त्यावेळेला आम्ही काही उपाय योजायचो. त्यातला पहिला उपाय म्हणजे टाळ्या वाजवायला सांगायचो मी. आता सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात करायची आहे, पण माझ्या हाताकडे लक्ष ठेवायचं आहे. आणि तुम्हाला काय करायलाच पाहिजे ते तुम्हाला सांगायला नको आहे, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. 1 2 3. त्यानंतर आणखीन एक दुसरा उपाय आमच्याजवळ असायचा, तो म्हणजे आम्ही सांगायचो सगळ्यांनी हात वर करा. आणि हात वर करायचे आणि तोंड बंद ठेवायचं आणि हात हलवायचे फक्त. हात खाली. आणि असे आपण हे उपाय करून आपल्या हॉलमध्ये किंवा मैदानावर आपण शांतता निर्माण करत होतो. आता तुम्हाला त्याचं महत्त्व पटत असेल की त्यावेळेला असे का करत होते ते. पण आता अनुभवातनं तुम्ही बरंच शिकलेलात. त्यानंतर आपण मैदानावर कवायत वगैरे यायचो. आता इथं आपल्याला कवायत करता येणं काही शक्य नाही आहे, तरी पण बसल्या बसल्या काही गोष्टी मी सांगतो तेवढ्या करायच्या. मी 1 म्हटलं की उजवा हात वर करायचा, 2 म्हटलं की हात खाली करायचा, 3ला डावा हात वर करायचा, 4ला हात खाली घ्यायचा. बसल्या बसल्याच करायचं सगळ्यांनी. तयार? 1 उजवा हात, उजवा हात. बघा काही मुलांना अजूनही डावा आणि उजवा कळत नाही. 2 3 4 1. हात चुकला. 2 3 4. ठीक. आता आणखीन एक एक्झरसाइज करायचं आणि थांबूया आपण. त्या 1ला डोक्यावर हात ठेवायचा,
आपल्या स्वतःच्या डोक्यावर ठेवायचा, दुसऱ्याच्या नको. मग दातार सरांनी सांगितलं होतं अंगठे पकडा, तसं तुम्ही आता म्हणाले तर दुसऱ्याच्या याच्यावर हात ठेवाल. तसं करू नका, आपल्या स्वतःच्या डोक्यावर हात ठेवा. ठीक आहे. 2ला हात काढून घ्या, 3ला डावा हात, 4ला हात खाली. तो खेळ आम्ही मैदानावर खेळायचो, एकमेकांना पाठीत द्यायचे धपके. पण आता इथं तो करता शक्य नाही आहे तो, म्हणून आपण तो नको घ्या. ठीक आहे, चला तयार. 1, माझा उजवा हात आहे, तुमचा डावा आहे. 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. अरे काय डोक्यात मारून घ्यायला लागला तुम्ही. धन्यवाद. हां, सगळं आपल्या कार्यक्रम संपल्यानंतर आपण विसर्जन घ्यायचो. विसर्जनाला 3 टाळी वाजवायचो. 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3. मी विसरलेलो नाही आहे, तुम्ही विसरलात का? मग हरकत नाही. विसर्जन केले, तयार. विसर्जन. एकदम. भारत माता की. सर खूप खूप धन्यवाद. आणि या निमित्ताने काय होईल ना, संदीप सर आपल्या स्टेजवर बोलते झाले, त्यासाठी त्याच्यावरती जोराने टाळ्या वाजवायचे. आपली शाळा मुलांची आणि मुलींची वेगवेगळी सत्रात भरत असे, त्यामुळे कार्यक्रमही वेगवेगळे होत होते. मुलींच्या शाळेत सर्व इतर क्रमांबरोबर नृत्याचाही कार्यक्रम व्हायचा. सर्वजणी भाग घेत नसल्या तरी मनातून मात्र स्टेजवर जाऊन नाचून यायच्या. नाचरे मोरापासून सुरू झालेला तिचा प्रवास संसाराच्या कसरतीपर्यंत कधी पोचला ते तिलाच कळले नाही. तेच तर या नृत्यातून आठवणींचा पदर धरून सादर करतायत का ते बघूया. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतेची राणी तू होशील काय,
संगतीनं माझ्या तू येशील काय आर संगतीनं तुझ्या मी येणार नाय यार संगतीनं तुझ्या मी येणार नाय तुझ्या फिरतीची राणी मी होणार नाय गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय आला आला वारा संगी पावसाच्या धारा आठवणी करा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा आला आला वारा संगी पावसाच्या धारा आठवणी करा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा आला आला वारा संगी पावसाच्या धारा हरी मनमोहना हरी मनमोहना कळली देवा तुला राधिका रे राधिका कळली राधिका रे कळल्या साधी भोळी तुला कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही मोहना रे मोहना कळली देवा तुला राधिका रे राधिका रे राधिका रे राधिका कळली राधिका रे कळल्या गोपिका साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही अरे मनमोहन रे मोहन रे जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसत राहा तू वाळू न पुन्हा नको पर तू माहेरी पुच पुच होईल कधी येऊ नको अडी उलट बोलू नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची हॅलो हॅलो संगीता मडव आणि संगीता सोनावणे दोघींनी खूप छान नाच केला, पण मला एक प्रश्न पडला.
तुमच्या दोघींची लग्न झाली आहेत, मुलं बाळा चांगली मोठी आहेत, नवरा पण व्यवस्थित आहे, एवढं सगळं असतं तुम्ही अजूनही म्हणतात होणार असून मी त्या घरची. काय लॉजिक आहे? ठीक आहे, आता वळूया कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे. या कार्यक्रमासाठी आम्ही सगळ्या शिक्षकांना आमंत्रण दिलं होतं आणि बरेचसे शिक्षक आमच्या आमंत्रणाला मान देऊन आले सुद्धा. काही शिक्षक त्यांच्या वयोमानानुसार आणि त्याच्या आजारपणाप्रमाणे येऊ शकले नाहीत, तर त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून त्यांचा व्हिडिओ पाठवण्याची विनंती केली. त्यात काही शिक्षकांनी प्रतिसाद दिला आणि त्यांचे व्हिडिओ आपण पाहणार आहोत. शिक्षकांची नावं सांगायची गरज नाही, तुम्ही व्यवस्थित त्यांना ओळखतात. समर्थ मुलींनो, तुमचं 11 तारखेचं अत्यंत आग्रहाचं आमंत्रण पोचलं, परंतु माझ्या वयोपरत्वे मी काही आता प्रत्यक्षात येऊ शकत नाही. माझी खूप इच्छा यायची, पण त्याबद्दल तुम्ही मला माफ कराल अशी अपेक्षा आहे. मुलींनो, समुद्र जसा समुद्राच्या लाटांमुळे ओळखला जातो म्हणा, तसं आमचं शिक्षकांचं जीवन हे तुमच्याशिवाय अपुरं आहे. तुम्ही नसाल तर आमचं अस्तित्व कुठलं? तेव्हा आमच्या जीवनाचे तुम्ही अविभाज्य भाग आहात. मलाही तुमच्या त्यावेळच्या धावत शाळेत येणाऱ्या मुली आठवतात, बाहेरचं घरकाम करून लोकांचं शाळेत येऊन पुन्हा शिक्षण घेणाऱ्या. ते आठवलं की वाटतं आपण एका सुंदर शाळेमध्ये त्यावेळेला काळ कंठला. किती छान होते ते दिवस. ते भाग्य तुम्हालाही लाभलं, संगवीबाईंच्या संस्कारामध्ये आम्हालाही लाभलं. मैत्रिणी आम्हाला खूप छान भेटल्या आणि मुलींच्या सहवासात आमचं आयुष्य खूप छान गेलं. जे भाग्य तुम्हाला आत्ता त्यावेळेला लाभलं ते आत्ताच्या मुलांना लाभू शकत नाही, कारण त्यांचं शिक्षण ऑनलाईन आहे. त्यांना शिक्षक असे होते, छान शिकवत होते, रागवत होते, मुलींचे डबे खात होते, हे कुठल्याही तऱ्हेच्या आठवणी त्यांच्याजवळ नाहीत. पण आमच्याजवळ आहेत आणि तुमच्याजवळ आहेत, ती एक खूपी आहे. तेव्हा मी तुम्हाला आशीर्वाद एकच महत्त्वाचा देते की एक लक्षात घ्या, सामाजिक जाणीव ठेवा. शाळेनं दिलेली संगवीबाईंच्या संस्कारामध्ये वाढल्यात तुम्ही. आपल्या घासातलं घास दुसऱ्याला द्या. मैत्रिणींना आणि आम्हाला विसरू नका. तुमच्याबरोबर मुलांनाही माझा आशीर्वाद आहेत. आणि एक लक्षात घ्या, मी आत्ता परिस्थितीला कधीही शरण जाऊ नका, लढत राहा. मुख्य म्हणजे मी सुद्धा आता ज्या ठिकाणाहून आनंदाने बोलते तेही एक इथली पौडमधली संस्था आहे, मंगलम वृद्धाश्रम. नावाप्रमाणे सुंदर आणि सर्वतोपरी काळजी घेणारी संस्था आहे. तुम्हाला तिथूनच मी वृक्षराजींच्या समवेत आशीर्वाद देते आहे. आता अजून एका बाईंचा व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे, तो सुद्धा पाहूया. नमस्कार. उपस्थित शिक्षक आणि माझ्या शिक्षक सहकारी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज तुम्ही जो स्नेहमेळावा आयोजित केला त्यासाठी माझ्याकडून सर्वात प्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकले नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी मुंबई बाहेर असल्यामुळे आणि माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे येऊ शकले नाही. विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज तुम्ही हा जो मेळावा आयोजित केला हा खरोखर तुमच्यासाठी दुग्ध शर्करा योग आहे. आवडते शिक्षक भेटणार आणि तुमच्या बालपणीच्या मैत्रिणी भेटणार आणि तुमच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होणार. आणि यामध्ये तुमची खरोखर मेहनत आहे. सगळ्या मित्रमैत्रिणींना एकत्र करून आणि त्यांना शोधून तुम्ही हा दिवस आयोजित केला, त्याबद्दल खरोखर तुमचं कौतुक आहे. प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता तुम्ही मित्रमैत्रिणी म्हणण्याप्रमाणे आमच्याप्रमाणे आहात, कारण तुम्हाला आता सगळ्या जबाबदारीची जाणीव झालेली असणार आणि आज 40 वर्षानंतर तुम्ही भेटणार एकमेकांना, तर हे सगळे अनुभव तुम्ही एकमेकांना शेअर करणार. आता तुम्हाला शिक्षकांची आठवण येईल की आपले शिक्षक पण अशाच प्रकारे धावपळ करून संसार सांभाळून आपल्याला शिकवायला येत होते आणि आपणही आता त्या चक्रातून जात आहोत. तुम्ही खूप मोठे झालात, खूप चांगल्या पदांवरती काम करत आहात,
प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात काही ना काही काम करतो आहे. त्यामध्ये काहींनी खूप उच्च शिक्षण पण घेतलेलं आहे, काही बाहेरही असतील. या सगळ्यांचा पाया असलेली आपली मूळ जमीन मात्र तुम्ही विसरला नाहीत आणि त्याच ठिकाणी तुम्ही हा मेळावा आयोजित केला, त्याबद्दल तुमचं खरोखर कौतुक आहे. तुम्ही मोठे झालात म्हणजे शाळा मोठी झाली आणि शाळेबरोबर आम्हीही मोठे झालो. तुम्ही आमचे संस्कार विसरला नाहीत आणि या संस्कारांना पुढे नेण्याचं काम तुम्ही करत आहात. तुमच्या पुढच्या पिढीलाही तुम्हाला हे शाळेबद्दलचे विचार, शाळेबद्दलचं प्रेम तुम्ही सांगत असाल आणि त्याबरोबर आमची शाळा पण मोठी होते. तुम्ही केवळ तुमच्याच पुरते नाही तर तुम्ही पूर्ण जगात मोठे व्हा, एवढेच माझे तुम्हाला आशीर्वाद आहेत आणि खूप खूप यशस्वी व्हा. धन्यवाद. पुढचा कार्यक्रम शिक्षकांशी गप्पा गोष्टी आणि काही खेळ. स्टार्ट. कळला कळला कापूस पिंजला रे, आता तुझी पाळी वीज देते टाळी, आता तुझी पाळी वीज देते टाळी, फुलं पिसाराला. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. झिरमिर पाऊस धारा, भिर करी मदनाचा वारा. ये ना सजना ये ना, निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. भिर करी मदनाचा वारा. ये ना सजना ये ना, निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. आवाज आवाज. मागे डान्स करायचं तर डान्स करू शकता. ज्यांना डान्स करायचं त्याने डान्स करू शकता मागच्या साईड.
संध्या गावाला झाली या माझ्या लग्नाची. आता तारट झालूया तुझ्या घरात आलूया, लई फिरून बांधावरून कल्टी मारून आलोया. आग ढिंचक जोरात टेकलो वरात दारात आलोया. झालंय झिंग 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 अजूनही कोणाला डान्स करायचा असेल तर मागे करू शकता. स्टार्ट. टोटल 3 बक्षीस आहेत. कमॉन. आता धीर झालो या मग बधीर झालो या, आणि तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो या. आन उडतय गुंगट पळतय चिंगट रंगात आलं या. झालंय झिंग 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 झिंग. पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस आणि तिसरं बक्षीस पण आहे. आता उतावीळ झालो गुडघ्या बाशिंग मांडलं तुझ्या नावात. तिसरा नंबर बाई. आता उतावीळ झालो गुडघ्या बाशिंग मांडलं तुझ्या नावाचं मी निशेल टॅटून गोंधलं. हात भरून आलो या उरलेले आहेत. मारून आलो या. आग संध्या जोरात लई जोरात रंगत आलो या. झालंय झिंग 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 झिंग. संदीप सर विनर ठरलेले आहेत आजच्या या कार्यक्रमाच्या गेमचे. टाळ वाजला पाहिजे, जोरदार टाळ वाजला पाहिजे, टाळ वाजला पाहिजे सगळ्यांनी. हॅलो 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 हॅलो. संदीप सर विनर ठरलेले आहेत. ज्याच्याकडे बाटली होती तो विनर आहे. ठीक आहे. आता ठीक आहे. पाटीलबाई, सुरेखा पाटीलबाई कुठे गेल्या? अच्छा. बऱ्याच वर्षाने तुम्ही शाळेत आलात, स्पर्धेत भाग घेतला, तुम्हाला बक्षीस मिळते 3ऱ्या क्रमांकाचं. ठीक आहे. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे आपले संदीप सर. आमचे पीटीचे सर. बऱ्याच दिवसांनी त्यांनी एका खेळाच्या स्पर्धेत भाग घेतला. संदीप सरांना बक्षीस देत आहेत मणिका सर. चल. हा नियम उलटा आहे ना? उलटा नियम आहे. आणि पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मॅडम या पुढे. हा का ते बाटलीवाले. बाटलीवाल्या बाई. ठीक आहे. आता शिक्षकांनी जिथे बसला तुम्ही तसेच बसून घ्या. अगदी फॉर्मली बसायला गरज नाही, अगदी कॅज्युअली बसा. आता आपण सुरू करू गप्पा गोष्टी. एक सेकंड. सगळ्यात पहिला आऊट कोण झालं? हा
शेख मॅडम साठी सुद्धा एक बक्षीस आहे. ओय! काय वाजल्या पाहिजेत. तुम्ही देणार आहात. सरांना लवकर निघायचंय. अच्छा अच्छा ओके. समितीमध्ये होते त्याच्यानंतर एकच प्रश्न तुम्ही फक्त उत्तर द्या. याच्यानंतर एकच सगळ्यांना प्रश्न बक्षीस विचारा, आहे. तुम्ही उत्तर. याच्यानंतर कोण आउट झालं होतं? सरपोतदार बाई. एक मी सेकंड विचारतो. एक सेकंड. बसा, बसा. सरपोतदार बाईंना सुद्धा एक बक्षीस. बाई तिसरं कोण आउट झालं होतं? आठवू दे ना त्यांना पण. या. थांब ना. कारण एक बाई उत्तेजनार्थ उलट होतात ना उत्तेजन. चौधरी सरांना कसं विसरणार. त्या बाईनं दिलं? मिळालं ना? राहिलं नाही ना कोणी? सगळ्या शिक्षकांना बक्षिसं मिळाली. जे जिंकले त्यांना बक्षिसं दिलेली आहेत. त्याशिवाय ज्यांनी भाग घेतला त्यांना सुद्धा बक्षीस मिळाली. आता आपण सुरू करत आहोत प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आणि गप्पा गोष्टी. इथे हजर असलेल्या जवळजवळ सगळ्या शिक्षकांचा प्रवास म्हणजे सुरुवातीला सहाय्यक शिक्षक, तर काही थेट शिक्षक म्हणून काम करू लागले. त्यानंतर काही जण निवृत्त होताना मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. असा साधारण सर्व प्रकारे शिक्षकांचा प्रवास होता. पण मणेरकर सरांचा प्रवास थोडासा वेगळा झाला. निवृत्तीनंतर मला वाटतं ते शिक्षकी पेशानंतर ते विश्वस्त समितीचे CEO अगोदर सचिव होते, नंतर CEO झाले. सर तुमचा हा वेगळा प्रवास कसा काय झाला? सर बसून बोला. मला बसण्यापेक्षा उभं राहणं जास्त सवय. मी एक गरीब विद्यार्थी म्हणून गोव्याहून वसलेला मुंबईला आलो आणि ध्यानीमाने नसताना फडणवीसांनी मला बोलवलं, काही गोष्टी सांगून माझी परीक्षा घेतली आणि मला पास केलं आणि मग माझं 10वीपर्यंत म्हणजे पुढचं सगळं शिक्षणाची जबाबदारी त्याने घेतली. त्यामुळे बापूंचा मी जवळजवळ मुलगाच होतो. बापू फडणवीसांचा ज्याने ही संस्था स्थापन केली. आणि त्याच्यामुळे जेव्हा 62 साली जेव्हा मी कॉलेजमधून बाहेर पडलो होतो आणि मग हे शाळेची पत्रकं वाटायचं जेव्हा प्रश्न आला समर्थ विद्यालयाच्या, तेव्हा त्या पत्रकं वाटण्यापासून मी सुरुवात केली. म्हणजे 1962मध्ये एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मी दादरच्या स्टेशनवर आणि त्या सगळ्या परिसरात आम्ही पत्रकं वाटून फिरत होतो. आणि नंतरसुद्धा सगळी जी कामं होती कामं शाळेची माझ्या मागे लागली. अशा पद्धतीने मी शाळेत आलो. 62 शिक्षक झालो, मुलांच्या शाळेत आणि मुलींच्या शाळेतसुद्धा. मुलांच्या शाळेत पूर्ण वेळ होतो, मुलींच्या शाळेत अर्धा वेळ होतो. दोन्हीकडे संस्कृत आणि गणित हे माझे विषय होते. असं करता करताच मी संस्थेचे हिशोब लावायला सुरुवात केली. आणि मग दुसऱ्या वर्षी म्हणजे 63 साली मला अण्णा म्हणाले, अण्णा म्हणजे आमचे मूळचे मॅनेजिंग ट्रस्टी, की म्हणाले का तू आता विश्वस्त म्हणून काम त्या दत्ता म्हणत होते, दत्ता आता तू शाळेच्या सचिव पद तू शिका. कारण कुठे कुठे सह्या कराव्या लागायच्या म्हणून सेक्रेटरी म्हणून सही करायला लागलो आणि अशा पद्धतीने सचिव झालो. 65 साली वसईला ट्रेनिंग कॉलेज काढायचं जेव्हा ठरलं तेव्हा खरोखर वसईला ट्रेनिंग कॉलेजची जरूर आहे का हे बघायचं असेल. कारण बापूने केवळ लोकांनी मागणी केली म्हणून ट्रेनिंग कॉलेज काढायचं नव्हतं. कारण वसईला आधीच दोन ट्रेनिंग कॉलेजेस होती
आणि बापूंनी गावागावात आणि शाळांमध्ये जाऊन हे सगळ्यात चौकशी केली की किती विद्यार्थ्यांना जरूर आहे आणि त्यांना प्रवेश मिळत नाही. हे करण्याचं कामही माझ्याकडे होतं. मी सायकलवरून गावोगावी सगळ्याच्या जवळजवळ 20 किलोमीटरचा तो हा परिसर आहे. त्या परिसरात मी हिंडलो आणि मग तिथली ट्रेनिंग कॉलेजची जरूर आम्हाला लागली आणि मग त्या ट्रेनिंग कॉलेजचं स्थापन झालं. ट्रेनिंग कॉलेजमध्ये बेसिक ट्रेन माणूस लागतो, एक शिक्षक तरी. आणि म्हणून मला बापूने धुळ्याला बापूने जे संस्थेनं धुळ्याला BEdसाठी पाठवलं, BEd बेसिकसाठी. ते BEd बेसिक मास्टर्स लावून 64ला मी आलो आणि 64ला आल्यानंतर मुळात कमालताई या प्रिन्सिपल होत्या, बापूंची मुलगी. नंतर आणखी 2-3 नावं होती, मांडेबाई होत्या आणि बरीच नावं होती. सगळाच इतिहास सांगत नाही, कारण तो सांगणं थोडंसं गोंधळाचं पण आहे. परंतु 67च्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की गावातल्या लोकांनी सांगितलं की त्याचं मनरेगांना प्रिन्सिपल करा. गावामध्ये फार वेगवेगळे प्रश्न होते आणि या प्रश्नांना उत्तर मनरेगा देऊ शकेल जरी तरुण असतात असं सांगितलं. आणि मग बापूंच्या मनात नसताना, अण्णांना तेवढी खात्री नसताना मी प्रिन्सिपल झालो आणि 2 वर्ष प्रिन्सिपलचं काम नीट केल्यानंतर मग ऑफिशियली, तोपर्यंत मी प्रिन्सिपल पगार प्रिन्सिपलचा नव्हता, ऑफिशियली मी 69पासून बाजीपूर वनिता विज्ञानला या DEd तेव्हा ट्रेनिंग कॉलेज, आता DEd कॉलेज, त्याचा प्रिन्सिपल झालो. हे असतानाच मी इकडे ट्रस्टचा सेक्रेटरी होतोच. 89मध्ये अशी काही परिस्थिती निर्माण झाली, अगदी स्पष्टच सांगायचं, कारण क्षमा मागून जातो की दातार सरांच्यामुळे मला CEO पद स्वीकारावं लागलं. जास्त स्पष्टीकरण देत नाही, पण मी CEO झालो. तेव्हा फक्त कागदावर काही कामं करण्यासाठी होतं फक्त, परंतु नंतर ही कामं करण्यासाठी मी योग्य माणूस असा वाटल्यामुळे माझ्याकडे CEO पद 90 सालीच देण्यात आलं आणि मग मी ते काम करत होतो. 96 साली मी सेवानिवृत्त झाल्यावर कर्राचा वसईला एका डोळ्यांच्या हॉस्पिटलचं काम माझ्याकडे होतं, त्याचा चेअरमन मी झालो होतो आणि म्हणून CEO पद हे काम करणं तेवढंच शक्य नव्हतं. परंतु प्रभूभाई संघवी असं म्हणाले की म्हणाले का संस्थेला आवश्यकता आहे, काही करा, वसईला एक दिवस आठवड्यातून 1 वेळा या पाहिजे असतात, परंतु तुम्ही CEO पदावर कायम राहा. तसा मी CEO राहिलो आणि मग आत्ता अगदी 2022मध्ये परत माझा सेंड ऑफ झाला आणि तोपर्यंत मी CEO म्हणून होतो. शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी वसईला राहून इथं सांभाळणं थोडं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे हे शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मी पूर्णपणे कार्यक्षमतेनं पार पाडू शकलो नाही. त्याची मला जाणीव आहे, त्याची मी कबुली देतो. परंतु जेवढं करता येणं शक्य होतं तेवढं मी केलं आणि 22 साली तब्येतीमुळे अगदीच अशक्य झाल्यामुळे मी शेवटी हट्ट धरून मी मागे धरून आधी 12 वेळेपासून मी सोडायचा विचार करतो. परंतु 22 साली मी रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतरसुद्धा 1 महिन्याने मला इथलं जाहीर स्टँड ऑफ झाला आहे, सगळे शिक्षक पण आले त्याला. त्यानंतर पुन्हा 1 महिन्याने विजय जोशीने सांगितलं आणि एवढी कामं शाळेची तुम्ही चालू ठेवा, आम्हाला दुसरा माणूस मिळेपर्यंत. त्यामुळे अजूनही काही कामं मी थांबवतो आहे, CEO या कोणत्याही ऑफिशियल पोस्टवर नसतानासुद्धा. तुमचा कोणाचाही विद्यार्थी नसतानासुद्धा तुम्ही मला या कार्यक्रमाला बोलवत मागच्या आणि याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि शाळेच्या व्यवस्थापनामध्ये जर तुमचं सहकार्य मिळालं तर काही बदल आपण नक्कीच करून आणू, एवढंही सांगतो. धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सर. हो ठीक आहे. सरांना जरा निघायचं आहे. कर्णिकबाई, आम्ही तुमच्याविषयी असं ऐकून आहोत की संघवीबाईंच्या तुम्ही अगदी जवळच्या होत्या, जवळजवळ तुम्ही मानसकन्याच होत्या. तर तुमचं आणि संघवीबाईंचं हे जे गोड नातं आहे ते आम्हाला थोडं उलगडून सांगाल का? म्हणजे तुमच्या ज्या काही गोड आठवणी असतील त्यातले काही प्रसंग.
फक्त थोडक्यात सांगते की खरोखर मला संगवीबाईंची मानसकन्याच बोलायचे, कारण मी बाईंवर अतिशय प्रेम केलं आणि बाईंनी माझ्यावर अतिशय प्रेम केलं. मी या शाळेची विद्यार्थिनी आहे. मी या शाळेतच शिकलेली आहे. तेव्हा ही शाळा दादरला होती आणि संगवीबाईंनी मला ह्या शाळेत, माझ्या आईची संगवीबाई मैत्रीण म्हणून त्यांनी मला या शाळेत घालण्याचा माझ्या आईला आग्रह केला आणि माझ्या आईने मला ह्या शाळेत घातलं, समर्थ विद्यालय. मी समर्थ विद्यालयातूनच 11वी झाले. त्याच्यानंतर रुईया कॉलेजमधनं मी शिकले. रुईया कॉलेजमधनं शिकल्यानंतर ज्या वेळेला मी BA झाले आणि त्यांना पेढे द्यायला आले होते, आम्ही त्यांना नेहमी भेटायचो, शनिवार रविवार वगैरे भेटायचो, त्यांना पेढे द्यायला आले होते, तेव्हा त्यांनी मला म्हटलं की अरुणा, तू या शाळेत शिक्षिका म्हणून ये, तुला नक्की ह्या शाळेत शिक्षिका म्हणून आलं पाहिजे. तेव्हा मला पहिल्यांदा, कारण आपण ग्रॅज्युएट झाल्याबरोबर बाई असं म्हणणं आम्हाला तेवढं आवडायचं नाही की शिक्षिका काय व्हायचं एकदम. त्यामुळे मी पहिली नोकरीला लागले. नोकरीला लागल्यानंतर लगेच 1 वर्षात माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मिस्टरांनी सांगितलं की आपल्याकडे कोणी नोकरी करत नाहीत बायका, सगळं घरात सुखवस्तू होती, पण तुला शिकायचं तर तू किती शिक. त्यावेळेला संगवीबाईंनी मला सांगितलं नाही, तू BEd करायचं. आणि तेव्हा मी BEd केलं. BEd केल्यानंतर त्याच वर्षी मी ज्या वर्षी BEd झाले त्याच वर्षी आपल्या शाळेत मी आले. आपल्या शाळेत मी 1977ला आले. 77पासून मी कंटिन्युअस समर्थ विद्यालयामध्येच आहे. त्याच्यानंतर 2012ला मी 11ला मी सेवानिवृत्त झाले. या कालावधीत मी शिक्षिका, पर्यवेक्षिका आणि मुख्याध्यापिका हा प्रवास केलेला आहे. हॅलो. पण तरीही मी एक शाळेची विद्यार्थिनी आहे, हे माझं मूळ आहे आणि त्यामुळे ही शाळा माझी आहे. त्या शाळेबद्दल, या मुलींबद्दल जसं मला प्रेम आहे, तसं मला या शाळेबद्दल, संगवीबाईंबद्दल, प्रभूबाईंबद्दल आणि सर्व शाळेतल्या शिक्षकांबद्दल आणि सहकाऱ्यांबद्दल आणि माझ्या मुलांबद्दल आणि मुलींबद्दल मला तितकंच प्रेम आहे. मी सेवानिवृत्त होताना मुलांच्या शाळेत होते. मी मुख्याध्यापिका म्हणून मुलांच्या शाळेत काम केलं. त्याच्यानंतर मी पर्यवेक्षिका म्हणून, आणखीन शिक्षिका म्हणून मुलींच्या शाळेत 26 वर्ष होते आणि त्याच्यानंतर प्रिन्सिपल म्हणून मुलांच्या शाळेत होते. त्यामुळे मी रिटायर होताना मुलांच्या शाळेतून सेवानिवृत्त झालेली आहे. हा माझा प्रवास आहे. त्यामुळे ह्या शाळेवर माझं नितांत प्रेम आहे, तुमच्यावर प्रेम आहे. समर्थ विद्यालयाचा मुलगा किंवा मुलगी मला एक भरून येतं, कारण मी त्याच शाळेची विद्यार्थी आहे. बाई अजून एक विचार बाई, आज तुम्हाला सगळ्या मुली भेटत आहेत, काय वाटतंय? मला खूप भरून येते. म्हणजे काय वाटतं, ह्या भावना शब्दात सांगता येत नाही आहेत, शब्दातीत आहेत. आणि त्यामुळे काय वाटतं नाही, खूप आनंद झालाय असंच मी म्हणते. कोणतं गाणं तोंडावर येतंय, जिभेवर कोणतं गाणं आहे? कोणतं काय कोणतं गाणं गुणगुणाल? हे बघा, गाणं आनंदी आनंदकडे तर आहेच, पण माझ्या पुष्कळ कविता पाठ आहेत आणि मी नेहमी कविता सगळीकडे म्हणत असते. मला आवडतात म्हणून मी म्हणते. आज तुमच्यासाठी एकच कविता म्हणते लवकर. ती कविता आहे, म्हणजे जरा हलकी फुलकी आहे. एका शेतकऱ्याचं मनोगत या कवितेमध्ये आहे. कवितेचं नाव आहे शेपटा. एक विद्यार्थी, एका शेतकऱ्याचं मनोगत आहे. तो शेतकरी का झाला याचं निवेदन त्यांनी त्याच्यात केलेलं आहे. SSCचं बसलो होतो प्रथम परीक्षेत, एकाग्रतेनं प्रश्न सोडवा घरचा उपदेश. पेपर पहिला, घंटा पहिली, क्षण उत्सुकतेचा, माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. माने लाती देऊन झटका नकळत सवयीने, लिहू लागली पेपर मधली पानांवर पाने.
मऊ रेशमी कोमल काळा शेपटाचा भार तिचा तक्षणी येऊन पडला माझ्या बाकावर. 3 तास मी एक चित्त मी तिच्या शेपटात, एकही ओळ लिहिली नाही उभ्या पेपरात. शेवटची ती घंटा झाली आलो भानावर, कळले मजला पुले जिणे गावे खेड्यावर. केसानी त्या गळा कापला अलगदजी माझा, परी बैलांच्या पिळून शेपट्या जगतो हा राजा. शेतीवरती मोटेवरती माझी उपजीविका, शिक्षणास मी आज पारखा शुभदा प्राध्यापिका. तुम्ही विद्यार्थी असताना तुमच्या आयुष्यात घडलेला एखादा प्रसंग, चांगला वाईट कसाही. मला आता जरा वेळापर्यंत आठवत नव्हतं कुठे आहोत आपण. काहीच नाही. बरं, ब्लँक. आपण शिक्षक व्हावं असं तुम्हाला कोणत्या क्षणी वाटलं? मी DED झाले तरीही नाही वाटलं शाळेत यावं. मी BEd झाले. मी शाळेत असताना मी BEd केलं. BEd नंतर मी BEdला सुद्धा माझा विचार बदलला होता. मला बँकेत नोकरी आली होती. अच्छा. म्हणजे तिथपर्यंत, म्हणजे त्यावेळेस आज जसं आपण मुलांना प्रश्न विचारतो ना की पुढे जाऊन तो काय होणार, मला असं वाटतं आमच्या पिढीच्या काळात त्यावेळेस असं कोणी असं ग्लॅमरस वातावरण नव्हतं की कोणी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं. वातावरणामध्ये असे खूप, आणि त्यावेळेस एवढी प्रसार माध्यमही इतक्या तुमच्या जवळची नव्हती. प्रसार माध्यमामध्ये एक रेडिओ, वर्तमानपत्र, आणि ती दोन्ही लोकांच्या घरात नव्हती त्यावेळेस. त्यामुळे असं आपण काय व्हावं, शिकणं हीच फार मोठी त्यावेळेस गरज होती. आणि शिकलेत हे त्यावेळेस आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्याच्यानंतर हे कळायला लागलं. मग एक थोडं वातावरण होतं की इतर नोकऱ्यांपेक्षा शिक्षक होणं हे थोडं घरच्यासाठी हिताचं होतं, की घरच्याहीकडे लक्ष दे. कारण शाळा 2 प्रहरीच्या, एक सकाळची आणि एक दुपारच्या अधिवेशनात. त्यामुळे अर्धा वेळ घरी देता येतो आणि अर्धा वेळ शाळेत. अशी नोकरी असेल आणि मुलांच्यामध्ये नोकरी आहे ती, त्याच्यामुळे सेफ. म्हणून शाळेच्या शिक्षकी पेशाला त्यावेळेस खूप प्राधान्य दिलं जायचं, विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणाला. चौधरी सरांसाठी मला प्रश्न आहे. छडी लागे छम छम विद्या येई घम घम असं शिक्षणाचं एक सूत्रच होतं त्या काळात. याचा तुम्हाला कधी सामना करावा लागला का? हो, बऱ्याच वेळा. कोणत्या प्रकारची शिक्षा असायची त्यावेळेला? छडीची तर होतीच, पण उभं राहण्याची किंवा शारीरिक व्यायाम करण्याची मी शिक्षा देत होतो. ग्राउंडला चक्कर मारणे, दप्तर घेऊन पळणे, अशा प्रकारच्या शारीरिक शिक्षा मी देत होतो. व्हायच्या. दातार सर, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुम्हाला त्या काळची शिक्षण पद्धती चांगली वाटायची की आत्ताची शिक्षण पद्धती चांगली वाटते? शिक्षण पद्धती म्हणजे काय आधी, हाच मला मोठा प्रश्न आहे. शिक्षक जर चांगला असेल तर कुठलीही पद्धती वाईट नाही. वाईट नाही. वाव, खूप सुंदर उत्तर सर. खूप सुंदर. मला त्या असा अनुभव आला की तुमच्या मनात विद्यार्थ्यांविषयी जर काही खरोखर तळमळ असेल तर कितीही वाह्यात विद्यार्थी, कितीही मवाली विद्यार्थी, तो तुम्हाला मान देतोच. खरं आहे. नाईट स्कूलमध्ये मी 13 वर्ष काढली. मगाशी मी तुम्हाला सांगितलंच की विद्यार्थी कसे होते. मी MEdसाठी 2 वर्ष शाळा सोडली. शाळा मला सोडायला तयार नव्हती.
त्यांचं म्हणणं शेवटी तुम्ही शिकताय म्हणून सोडतो. तरी पण मला नाईट स्कूलविषयी फार प्रेम होतं, विद्यार्थ्यांच्या विषयी. मी जायचो कधी कधी मधून. एकदा मला हेडमास्तर बोलले, काय तुम्ही दातार सर आमची वाट लावली. म्हटलं मी काय केलं? मी तर म्हटलं शिकायला जातो, तुम्ही मला सोडलं. तुम्ही म्हणे गेलात, या एका वर्षात 10 सायन्स टीचर बदललेत. एका शिक्षकाला शाळेतल्या मुलांनी भर वर्गात नाकातोंडातून रक्त येईपर्यंत मारलं. मला कधीही त्रास झाला नाही. नाईट स्कूलची मुलं म्हणजे सूत जमलं तर सूत, नाही तर भूत. मला तोच अनुभव सगळीकडे आला. कुठल्याही शाळेत गेल्यानंतर मला कधीही असा त्रास मुलांकडनं झालेला नाही. मुलांच्या शाळेतसुद्धा मी मुलांना फटकवलेला आहे. मारकुटा मास्तर म्हणूनच मला ओळखतात लोक, परंतु मला असा कधी त्रास झालेला नाही. बरं. त्यात तुम्हाला माझी विनंती आहे की शिक्षकांना मानाने जगायचं असेल तर ही तयारी ठेवा, तरच तुम्हाला योग्य तो मान मिळू शकेल. हॅलो, संध्या. चौधरी सर हे आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या शाळेचे एकच म्हणजे दुवा होते जवळजवळ आपल्या शाळेचे. सर, चित्र कोणी चांगली काढली, मुलांनी की मुलींनी? चित्र मुलं आणि मुली दोन्ही चांगली काढत होते. सर, मला आमचा मुलांचा आणि मुलींचा ग्रुप एकत्र आहे. आम्हाला असं कळलं मुलांना तुम्ही मारत होता, बरोबर आहे. मात्र तुम्ही प्रेम केलंय. कारण मुलीला विषय दिल्यानंतर मुली शांतपणे बसून करायच्या, पण मुलं खोडकर होती आणि खोड्या करायची. मग त्यांना जर वटणीवर आणायचं असेल तर थोडी शिक्षा करायला पाहिजे. सर चौधरी सर एक प्रश्न आहे. आत्ता सध्याच्या परिस्थितीत जेव्हा मुलांना हातही लावायला देत नाही, समजा ह्या परिस्थितीत तुम्हाला सर केलं, मग तुम्ही अशा मुलांना कसं हाताळाल? म्हणजे आत्ता जी तू जे म्हटलास ही पालकांची कंप्लेंट होती, त्यामुळे शासनाने तो कायदा काढला. पण तुम्ही तुमच्या मुलांच्या पायावर गरोळा घातलेला आहे असं मी म्हणेन. कारण शिक्षक आत्ता काय करतो माहिती आहे, होमवर्क करो अगर नको करो, केलंय ठीक आहे, नाही केलं बस केलं. म्हणजे त्यांना आपण स्पिरिच्युएशन कसं देणार? अभ्यास करण्यासाठी जर तुमची भीती, आता घरी शिक्षकांनी ओरडलं तर लगेच पालक दुसऱ्या दिवशी येतात, पण घरी आई इतकी दोबडते अभ्यास करत नाही म्हणून त्याने कोणाकडे जायचं? मग आता तुम्ही अशा परिस्थितीत समजा तुम्हाला सर केलं तर तुम्ही काय कराल? इथे आई बाप तुमच्याकडे येतात आणि सांगतात. सरकारी नियमापुढे कोणी काय करू शकत नाही, तर मी सुद्धा थकलोच असतो ना. म्हणजे आता आम्हाला तुमचं स्टुडंट व्हायला आवडेल. हॅलो, अजून एक प्रश्न. शिक्षक चांगली पाठीवर फटके की पोटाला किती? हॅलो. शिक्षा ॲक्च्युली कसं असतं माहिती आहे, जो समोरचा विद्यार्थी आहे तो बघून त्याला शिक्षा करायची असते. पाठीवर फटके द्या, जर मजबूत असेल तर फटके द्या तर तो सुधरेल, आणि जरा थोडासा वीक असेल तर पाठीवर द्या, लिहून आण बाबा एवढं. ह्या शिक्षा आहे. नाही तर पोटाला शिमटे आहे, एक दिवस भोकेला ठेवा. आई ठेवते की नाही? अभ्यास नाही केला की एक दिवस भोकेला राहा. अच्छा, माझा पुढचा प्रश्न आहे संदीप सरांना. सर, तुम्ही आम्हाला शिकवताना शिट्या वाजवायचात, कवायती करायला लावायचं शिट्या वाजवून. तुमच्या कॉलेजच्या जीवनात किंवा शाळेच्या जीवनात कोणत्या कधी शिट्टी वाजवली होती किंवा असं काही प्रसंग आहे का? मी फक्त मैदानावर शिट्ट्या वाजवायचो, मुलींसाठी कधी शिट्ट्या वाजवल्या नाहीत. आणि
हे काय मी खरं सांगायलाच सांगा, पाहिजे सर. असं नाही. मुली पण शाळेमध्ये होत्या तेव्हा त्यांना अनुभव आलेला असेल. म्हणून म्हणून म्हणलं तुमच्या वेळेला जेव्हा तुम्ही शाळेत होतात. हां, मी शाळेत असताना, पण मी शाळेत असताना शिटीच वाजवता येत नव्हती मला. इकडे शाळेत शिकवायला आल्यानंतर शिटी वाजवायला लागलो. सर हॅलो सर. सर तुम्हाला अशी शिट्टी वाजवावी कधी अशी वाटली का? म्हणजे समोर मुलगी आणि शिट्टी वाजवून असं कधी वाटलं का? नाही, असं कधी वाटलं नाही. कारण शिटी वाजवण्यामागचा हेतू जो काय असतो ना, तो कधी नव्हताच मनामध्ये, त्याच्यामुळे तर ते कधी वाटलं नाही. ठीक आहे सर. हॅलो पाटीलबाई, तुम्ही या शाळेच्या शिक्षक म्हणजे विद्यार्थिनी नव्हता. हॅलो, जवळ घ्या. तुम्ही काही आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी नव्हता. कसं वाटलं तुम्हाला ह्या शाळेत शिकवताना? तुम्हाला बोललं पाहिजे. हॅलो. हॅलो. सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते, कारण आपण सगळ्यांनी, मुलांनी आणि मुलींनी एक सुंदर पुनर्भेटीचा कार्यक्रम सुरू केला. त्यानिमित्ताने आम्हा सगळ्यांना बोलवलं. जेव्हा पहिल्यांदा अरुणा साळवीचा मला फोन आला, बाई असं असं आहे, तुम्हाला कल्पनाही करवत नसेल, इतका आनंद मला झाला होता. तो आनंद होण्यामागचं कारण, आपण रिटायर होऊन कुणालाही भेटलो नाहीत, शाळेतल्या शिक्षकांना भेटलो नाहीत. मुलींना भेटण्यात मला खूपच आनंद होता की त्यावेळच्या माझ्या मुली आता कशा दिसत असतील, काय करत असतील, हा सगळ्यात प्रथम माझा विचार. त्यानंतर सगळे शिक्षक मला भेटतील हा माझा आनंद. आणि म्हणून मला खूप 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 आनंद झाला होता. या ज्या 85च्या मुली होत्या, अतिशय हुशार मुली आणि अतिशय नम्र मुली. त्यांना काहीही सांगितलं तरी त्या ऐकून घ्यायच्या. कधीही त्यांनी दंगामस्ती केली नाही. त्यानंतर शिक्षिका मी कशी झाले, माझा पहिला विचार नव्हता शिक्षिका होण्याचा. मी 10वी झाले, 11वी झाले. भावाने मला DED करायचा सल्ला दिला होता, पण मी त्याला सांगितलं मी नाही DED होणार, मला शिक्षिका व्हायचं नाही आहे, मला बँकेत लागायचे. आणि म्हणून मी 11वी 12वी असा अभ्यास केला. त्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर मी BA केलं. लग्नानंतरच मी BED केलं, शिक्षिका झाले. आणि सगळ्यात प्रथम आमच्या वसईला एक ख्रिश्चन शाळा आहे, त्या शाळेमध्ये 5-6 महिने नोकरी केली आणि मग आपल्या शाळेची ॲड आली. आपल्या शाळेमध्ये मी अर्ज केला आणि आपल्या शाळेमध्ये मला शिक्षिका म्हणून घेतलं. पण त्यावेळेला जागा नव्हती आपल्या मुलींच्या शाळेत, म्हणून मला त्यांनी आपल्या प्रायमरीला 4थीच्या वर्गाला शिकवायला ठेवलं. 4थीचा वर्ग शिकवल्यानंतर 6 महिन्यांनीच मुलींच्या शाळेत जागा झाली. मला मुलींच्या शाळेत 79 साली मुलींच्या शाळेत घेतलं आणि मी तेव्हापासून आपल्या शाळेमध्ये नोकरीला लागले. मला शाळेमध्ये असताना, माझ्या शाळेमध्ये असतानाचा एक प्रसंग आठवतो. आम्ही सगळी भावंडं एकत्र असायचो, खेळायचो, सगळे एकत्र, चुलत भाऊ वगैरे सगळे अंगणामध्ये खेळायचो, कबड्डी खेळायचो, खो खो खेळायचो. आणि त्या कबड्डी खेळताना मला भावाने कबड्डी कसं खेळायचं ह्याचं ट्रेनिंग दिलं होतं लहानपणी. त्याचा फायदा शाळेत झाला. शाळेमध्ये आली RP वाघ हायस्कूल म्हणून वसईला एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये मी शिकले. असाच आम्ही दुपारी मधल्या सुट्टीमध्ये खेळायचो मुली सगळ्या. शाळेमध्ये स्पर्धा सुरू झाल्या आणि स्पर्धा असायच्या. कोणीतरी माझं नाव सांगितलं की बाई, त्यावेळेला माझं नाव चौधरी होतं, चौधरी खूप छान कबड्डी खेळते बाई, बघा तुम्ही. आणि तेव्हापासून मला कबड्डी खेळायला घेतलं. मग त्यानंतर आम्ही शाळांमधून कबड्डी खेळायला जायचो, स्पर्धा व्हायच्या. कॉलेजमध्ये गेल्यावर कॉलेजमधून जायचो खेळायला. आणि अशा प्रकारे शाळेमध्ये आल्यावर मग काय, मुली हेच माझं सगळं विश्व झालं.
आणि मुली म्हणजे माझं सर्वस्व असं समजून मी शिकवायला सुरुवात केली. त्यावेळेला एक गंमत सांगते. संगवईबाई होत्या आणि संगवईबाई काय करायच्या, सगळी परीक्षा वगैरे झाल्या, वार्षिक परीक्षा, ही वार्षिक परीक्षा झाल्यानंतर ज्युनियर विरुद्ध सिनियर अशी एक स्पर्धा घ्यायच्या शिक्षकांची. आणि त्याच्यामध्ये आम्ही ज्युनियर सगळ्या एका बाजूला आणि सिनियर म्हणजे भाटोडेकरबाई, खडीकरबाई, कोठावळेबाई, बोरकरबाई या सगळ्या सिनियर या एका बाजूला असायच्या आणि आम्ही कबड्डी खेळायचो, खो खो खेळायचो. आणि त्या कबड्डीच्या आणि खो खोच्या वेळा त्यावेळेला सर्पोदार पाचीबाईसुद्धा खूप कबड्डी छान खेळायच्या. आतासुद्धा त्या खेळतील, पण वयोमानाप्रमाणे तसं नाही आहे, मी पण खेळू शकते आता. अशा प्रकारे त्यावेळेला मी खेळलो. तेव्हा बाईंनी निरीक्षण केलं की अरे बापरे, पाटील एवढी सुंदर कबड्डी खेळते. आणि मला बाईंनी मुलींना शिकवायला सांगितलं की तुम्ही मुलींना शिकवा. आपल्या मुली बाहेर जायच्या ना खेळायला शाळांमधून, मग मला त्यांनी मुलींना शिकवायला सांगितलं कोच म्हणून. आणि मग मी त्यांना कबड्डी वगैरे शिकवायचे. हे झालं एक. दुसरं म्हणजे मला शिकवायला अतिशय आवडायचं आणि मुली आपल्या अतिशय नम्र होत्या, सांगितलेलं सगळं ऐकायच्या. आता त्या म्हणतात बाई तुमचे संस्कार, तुमचे संस्कार, पण तुमच्याशिवाय आम्ही नाहीत, आम्ही नव्हतो. तुम्ही असला तरच आम्ही असणार ना शाळेत, नाही तर आम्हाला काय अर्थ होता शाळेत. तर तुमच्यामुळे आम्ही बाई पूर्ण होतो सगळ्या. अशा प्रकारे हा माझा सगळा प्रवास झाला शाळेचा. त्यानंतर मी मुलांच्या शाळेमध्ये पर्यवेक्षिका म्हणून गेले होते. एक वर्ष, 1-2 वर्ष पर्यवेक्षिका म्हणून झाले आणि त्यानंतर 2-4 महिने प्रिन्सिपल म्हणून मी रिटायर झाले 2012ला. अशा प्रकारे त्यावेळेला मुलांच्या शाळेने पर्यवेक्षिका असताना मी जो मुलांच्या शाळेचा अनुभव घेतला आहे तो मी कधीच विसरणार नाही. कारण मुलांचे शिक्षक अतिशय प्रेमळ होते, प्रेमळ सहकार्य करणारे होते. आपल्याला जे माहिती नसेल ते माहिती द्यायची. अशा रीतीने त्यांनी सहकार्य केलं, सगळ्यांना प्रेमाने सांगितलं. मुलंसुद्धा अतिशय प्रेमळ होती आणि अशा रीतीने मी 2012ला रिटायर झाले. मला एवढं सांगायचं आहे, रिटायरमेंटनंतर मी एक सहयोग करते. सहयोग म्हणजे मेडिटेशनची एक पद्धत आहे आणि त्या मेडिटेशनमध्ये मी घरीच करते असं नाही. शाळांमधून फिरते, गावागावांमधून फिरते, ऑफिसांमधून जातो आम्ही, पब्लिक प्रोग्राम करतो. मेडिटेशन म्हणजे काय आहे, मेडिटेशन कसं करायचं, मेडिटेशन केल्यामुळे काय फायदे होतात, जगण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे, हे सगळं त्या मेडिटेशनमधून शिकवलं जातं. मुलांसाठी यासाठी मुलांना अतिशय फायदा होतो. मेडिटेशनची सवय होते. संतुलनात कसं राहायचं, आत्मशांती कशी मिळवायची, आनंदात कसं राहायचं, वर्तमानात कसं जगायचं. कारण आपण सगळीजणं भूतकाळ आणि भविष्यात याच्यामध्येच अडकून असतो आणि भूतकाळ भविष्यामध्ये अडकून असल्यामुळे आपल्याला अनेक व्याधी लागतात. म्हणून जर आपण व्याधी कुठल्याही आपल्याला नको असतील, आनंदात जगायचं असेल तर प्रत्येकाने मेडिटेशन केलंच पाहिजे. आणि मला तुम्हाला एक सांगण्याची माझी अतिशय आहे की तुम्हीसुद्धा मेडिटेशन करा, मग ते कोणत्याही पद्धतीचं असू दे. कारण त्यामुळे आपण संतुलनात कसे राहतो, प्रत्येक क्षणाचा आनंद कसा मिळवतो आपण आणि प्रत्येक क्षणाचा आनंद मिळवायला आपण शिकतो. म्हणून मेडिटेशन अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हा सर्वांना पुढच्या आयुष्यासाठी अतिशय खूप खूप आशीर्वाद आणि अशाच प्रकारे तुम्ही निरोगी जीवन जगाल अशी मला खूप आशा आहे. तुम्ही मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्यासाठी दिलेत, याबद्दल मी मुलींचे अतिशय ऋणी आहे. थँक्यू. धन्यवाद पाटीलबाई. गायकवाडबाई, तुम्ही थोड्या काळासाठी का होईना समर्थ विद्यालय शाळेत होता, काय सांगाल, कसा होता अनुभव? हॅलो. आता सगळेजण ऐकून झोपतायत. नाही नाही, आम्ही कंटाळलेलो नाही आहोत. आम्ही तुमचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. पहिली गोष्ट म्हणजे ही तुमची शाळा आहे. तुम्ही 10वी इथून झालात, नंतर निरोप समारंभ घेऊन उंच आकाशात भरारी घेतली, बरोबर. पण मी माझ्या शाळेत 10वीपर्यंत शिकले आणि उंच भरारी घेतली ती या शाळेत.
मी या शाळेत 10वी झाले, 2 वर्ष DED केलं आणि इथे PT टीचर म्हणून आले. आणि मी खूप लहान होते. माझ्या दाखल्यावरती 1 वर्ष वय जास्त लावलं होतं. त्यामुळे मला वाटतं मी 18 वर्षाची असता आधीच या शाळेमध्ये नोकरीला लागले. संगोईबाई मला म्हणायच्या, अगं बाहेर कळालं तर मला अटक करतील. पण संगोईबाईंची तर मरेपर्यंत माझ्या मनातून त्या जाणार नाहीत. कारण तो मला 9 जूनचा पहिला दिवस आठवतो. या शाळेतल्या एक शिक्षिका आपल्या निर्भवणेबाई, त्यांच्या मिस्टरां माझ्या घरी आलेले की इथे एक वॅकेन्सी आहे. माझा रिझल्ट पण नव्हता लागला DEDचा. तर मी मामाबरोबर आले, कारण मला एवढा लांबची माहिती नव्हती. मी राहायला विक्रोळीला आणि आले, मी लवकर आले. मला वाटलं ऑफिस 11 वाजता उघडतं आणि थोडा बुजरा स्वभाव असल्यामुळे मी जिन्याने आले. शाळेला लिफ्ट आहे वगैरे मला माहिती नव्हतं. आणि मी जिन्यावर बसले आणि 1 वाजला. तेवढ्यात तेव्हा तानू होता शिपाई आपला. त्याने सांगितलं की बाई आल्या, तुम्हाला बोलावलं आहे. बाई मला म्हणाल्या, काय गं मला असं कळालं तू जिन्यावर बसलीस, ऑफिसमध्ये का नाही बसली? बापरे, अजूनही त्यांचा तो उजळलेला चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. मी लहानच होते, परंतु त्यांच्याकडून खूप काही मी शिकले. आणि नंतर त्यांनी आत्मारामला बेल दाबून बोलावलं आणि सांगितलं, या आल्या होत्या, तुला माहिती नव्हतं का यांना ऑफिसमध्ये बसवायचं? नंतर मला त्यांनी विचारलं, तुम्ही किती वाजता आलात? तर मी सांगितलं 11च्या अगोदर आले म्हणून. मग तू थांबणार आहेस का? तर मी म्हटलं हो थांबेन मी. बस तू माझ्या परीक्षेत पास झालीस. आणि आत्मारामला बोलवून माझं अपॉइंटमेंट लेटर त्यांनी छापायला सांगितलं आणि ॲक्सेप्टेड म्हणून त्याच दिवशी माझी सही घेतली आणि मला सांगितलं घरी जा. म्हणजे आनंदाचे सगळे जे क्षण आहेत ती मी या शाळेमध्ये उपभोगले. आणि मैत्रिणी तर काय, अरे बापरे, एवढा मोठा गोतावळाच होता माझा या शाळेमध्ये. आठवलं तरी डोळ्यात पाणी येतं. पुरोहितबाई, कोठाळेबाई, अरे बापरे. बरं, पुढचं म्हणजे मी नंतर काही पुढे या शाळेत मी BA झाले, BEd झाले. म्हणजे माझ्या जीवनाची प्रगती करायला कारणीभूत ही शाळा होती. आणि नंतर बाहेरच्या मैत्रिणींमुळे त्यांनीच मला जबरदस्तीने BMCमध्ये माझा फॉर्म भरायला लावला आणि मला तिकडे जॉब मिळाला. पुरोहितबाई होत्या, त्या म्हणाल्या तू जा, सरकारी नोकरी मिळते ना, तू जा बिंदास, मी तुझ्या पाठीशी. आणि त्यांनी मला त्या शाळेत पाठवलं. पण या शाळेशी मात्र नाळ जोडलेलीच होती. सगळ्या मैत्रिणी, अगदी माझ्या लग्न, माझ्या दोन्ही मुलांच्या बारशाला, माझ्या मुलीचं लग्न झालं तेव्हासुद्धा माझ्या दर्शना, सुप्रिया ह्या सगळ्या मैत्रिणी आलेल्या. लग्नाला तर सगळी शाळाच आली होती. म्हणजे इतकं जवळचं नातं. फक्त 7 वर्षाचा सहवास या शाळेची, पण जन्मोजन्मीची जणू काही साथच आहे. नंतर एक दिवस मला, आता मी नुकतीच रिटायर झाले आणि थोडंसं म्हणजे जीवनाला शांतता म्हणतात ना असं. आणि एक दिवस मला विजयश्रीचा फोन आला. तिने एक ग्रुप मला वाटतं केला होता. त्या ग्रुपमध्ये तिने माझा फोटो मागितला आणि मला ॲड केलं. तेव्हा सगळ्या भूतकाळातल्या गोष्टी सगळ्या त्या नंतर ती मला म्हणाली, नंतर कार्यक्रम आम्ही सादर करतो, येणार का? येऊ की नको असा प्रश्न होता. कारण का, अरे लाज वाटत होती, आपण त्या मुलींना ओळखू का? कारण ते छोट्या होत्या. पण मी येऊ शकले नव्हते. तिला कारण माहिती होतं, मी तेव्हा परदेशामध्ये होते. नंतर मागच्या कार्यक्रमाला मी होते, तोही कार्यक्रम खूप छान झाला होता. आत्ताचा कार्यक्रमही अप्रतिम झाला. आणि या शाळेत परत मला या माझ्या मैत्रिणी परत मिळाल्या, विद्यार्थिनी मिळाल्या. अजूनही खूप जणी भेटतात. इतकं भरभरून मिळालं. अजून काय हवं आहे? धन्यवाद. धन्यवाद बाई. शेखबाई, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. ही विद्यार्थी सेना इथे पाहून तुमच्या मनामध्ये काय भावना उफाळून आल्या आहेत? विद्यार्थी सेना जर म्हटलं तर जेव्हा मी ह्या शाळेमध्ये इंटरव्ह्यूला आले तर याआधी मी एकविरा विद्यालय, चारकोप आणि बालकविहार विद्यालय कांदिवलीला मी काम केलेलं होतं. को एज्युकेशन होतं तिथे. आणि इथे आल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मला कळलं की मुलींची शाळा, कारण माझं शिक्षण पण शिर्डीच्या आसपास वेगवेगळ्या गावांमध्ये झालं, ते पण को एज्युकेशन.
त्यामुळे ही संकल्पना मला थोडीशी अशी मला हे वाटली की मुलींची शाळा असं का. तर जेव्हा मुलींच्या शाळेमध्ये आले मी पहिल्या दिवशी, तर मणेरीकर सरांनी इंटरव्ह्यू घेतला आणि मला सांगितलं की तुम्ही उद्या एक वर्ग घेऊन दाखवायचा आहे. तर मला आठवतं त्यावेळामध्ये सरपोतदारबाई होत्या, मीनाक्षी जोशीबाई आणि सुरूबाई अशा तिघी जणी बसलेल्या होत्या. तर माझा क्लास झाल्यानंतर त्या मला तिघी म्हणाल्या की शेख आपल्या शाळेमधल्या मुलींना ना थोडं सगळं मराठीतनं सांगायला लागतं, सगळं इंग्लिशमध्ये सांगायचं नाही. तर तेव्हापासून ह्या मुली ज्या मनामध्ये बसल्या त्या आजतागायत अनेक मुलींचे अगदी लांबून लांबून फोन येतात आणि जेव्हा कळतं की ह्या मुलींना आपल्याकडून काहीतरी चांगलं गेलं आहे त्याची ही जेव्हा प्रचिती येते त्यावेळेस खरंच बरं वाटतं. आज मी इथे जी काही आहे ती माझ्या एकटीमुळे नाही, तर थोडंसं मी बाजूला जाऊन बोलेन. जेव्हा मी शाळेत आले त्यावेळेस सुळेबाईंनी मला नाट्यवाचन स्पर्धा असते जवाहर बालभवन इथे, तर पहिल्या वर्षी मला तिथे त्यांनी जाशील का, बसवशील का, मी तुला मार्गदर्शन करते म्हणाल्या आणि मग मी ती हो म्हणून सांगितलं. आणि मग तेव्हापासून 99पर्यंत आपल्या शाळेला अनेक नाट्यवाचनाची बक्षिसं मिळाली. त्यानंतर भगतबाईंनी मला स्टेजवर संधी दिली की जी माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोलाची आहे असं मला वाटतं. आत्ता मी मुलांच्या शाळेमध्ये आहे. एवढ्या वर्ष मागच्या वर्षापर्यंत मुलींकडे होते आणि लगेच तिकडं जायचं म्हटल्यानंतर मला असं वाटलं आता म्हणजे माझी 5च वर्ष बाकी आहे, मी तिकडे कशी स्टेबल होणार. हा एक थोडासा मला संभ्रम मनामध्ये असताना खूप म्हणजे कल्लोळ होता माझ्या मनामध्ये की मी कशी तिकडे हे करीन. पण जशा मुली मला त्या ठिकाणी हे करायच्या की बाई बाई बाई, तशी इकडे आल्यानंतर मुलं मॅडम म्हणतात. मुलांच्या शाळेमध्ये मुलं मॅडम म्हणतात आणि मुलींकडे बाई. तर बाई पण मला ते थोडंसं असं हे व्हायचं. घरी गेल्यानंतर मग मी सांगायची की आमच्या शाळेमध्ये टीचरला बाई म्हणतात. तर थोडंसं ते पण थोडं असं मजेशीर वाटायचं घरामध्ये ऐकायला सगळ्यांना. तर मुलं जी आज त्या ठिकाणी आहेत तर ती त्यांच्या परिस्थितीनुसार करून घेतात आणि मेन म्हणजे त्यांना आपलंसं आणि असं जवळ घेतलं ना की ती खूप बोलतात. मुलींपेक्षाही जास्त बोलतात असा मला अनुभव अगदी 1 वर्षामध्ये आला. आणि ज्यांचे अनेक काही मुलांचे, खूप मुलं नाही आहेत शाळेमध्ये, पण जेवढी मुलं आहेत तर त्याच्यामध्ये जी मुलं माझ्याकडे आली ना तर मला तेव्हा कळलं की खरंच मुलंसुद्धा मुलींइतकेच प्रामाणिक असतात आणि त्यांच्या मनामध्ये अजिबात राग नसतो. ही एक गोष्ट म्हणजे मुली आणि मुलं म्हणजे दोन्हींचा अनुभव त्या ठिकाणी आहेच. आणि आज तुम्ही या ठिकाणी जो छान कार्यक्रम घडवून आणलात तर मुलीसोबत असतील तरीसुद्धा हा कार्यक्रम चांगला होऊ शकतो आणि मुलंसोबत असतील तरी हा कार्यक्रम चांगला होऊ शकतो. ह्याचं आज एक उत्तम उदाहरण या ठिकाणी माझ्यासमोर आहे. हा जो प्रश्न आहे तो कर्णिकबाई आणि चौधरी सरांना आहे. जसं न्यायालयामध्ये एखाद्या साक्षीदाराला बोलतात आणि सांगतात की साक्ष देण्याबद्दल तुला शपथ करून सांगायचं, जे काही सांगेल ते खरं सांग. तर तुम्हाला सुद्धा प्रश्नाचं उत्तर देण्याअगोदर तुमचे विद्यार्थी बसले आहेत, त्यांची शपथ घेऊन तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे सर? तुम्ही अजूनही मुंबई पुणे असा प्रवास बाईकवरनं करतात. ठीक आहे, तुमचा हा उत्साह, त्याचप्रमाणे कर्णिकबाई तुम्ही ज्या प्रकारे समाजसेवा करता, तुमचा जो उत्साह आहे तो सुद्धा अतिशय तरुणांना लाजवणारा आहे. तर माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला दोघांना, तुम्ही आंघोळीसाठी संतूर साबण वापरता का? तर तुमच्या या तारुण्याचं, या उत्साहाचं काय रहस्य आहे? आपण ज्या वातावरणात वाढलो
आणि ज्या परिसरात आपण आहोत त्यांचा आपल्यावरती वातावरणाचा परिणाम खूप होतो. आणि मला समर्थ विद्यालयासारख्या समर्थ मुली, समर्थ मुले माझ्या सहवासात लाभले आणि त्याच्यामुळे या वातावरणाचा माझ्या प्रकृतीवरती, तब्येतीवरती परिणाम झालेला आहे. आणि म्हणूनच मी आजही समर्थ वाटते, आजही मी प्रसन्न वाटते. ह्याचं मुख्य कारण माझी मुलं आणि माझ्या मुली. तर प्रश्न असा आहे की साबण कुठला वापरता. मी म्हणजे खरं रिटायर झाल्यापासून म्हणा किंवा रिटायर व्हायच्या अगोदरसुद्धा माझा एक ट्रेकिंगचा छंद होता, डोंगरात फिरणे. आणि अजूनही तुम्ही म्हणाल तर मी डोंगरावरच जाऊन आंघोळ करतो. डोंगर फिरणं, गड किल्ले फिरणं हा माझा छंद आहे. आणि या फिरण्यामुळे माझी तब्येत अजूनही आहे तशीच आहे. आणि उत्साह त्याच्यामुळे चालण्याचा म्हणा किंवा बाईकचा तसा काही प्रश्न येत नाही. तुमच्या मनात उत्साह असल्यामुळे तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तुम्ही मारू शकत नाही. उठायचं आणि चालू पडायचं, काही विचार करायचा नाही मागे. जेव्हा जायचं तेव्हा जाणार. आता मुंबई पुणे हा एकदम छोटा प्रवास आहे. 7 ते 7,500 किलोमीटर मी बाईकवर फिरून आलो. लेह, लडाख, कुलू मनाली वगैरे सगळा हिमाचल प्रदेश, पंचकेदार मी बुलेटवर फिरून आलो. आणि त्या फिरण्यामुळे ॲडव्हेंचर आहे, ते स्वच्छ वातावरण. रिटायरच्या आधीसुद्धा मी गडकिल्ले फिरायचो. संदीप सरांना माहिती आहे. मी शनिवार रविवार कधीही घरी नसायचो. आमचा मुंबईचा ग्रुप होता, त्याच्यामध्ये आपल्या मोरेबाई होत्या, मोरेबाईंचा मुलगा होता अनिल. आम्ही शनिवार रविवार कधीच तुम्हाला घरी भेटणार नाही. कुठल्या तरी गडावर, कुठल्या तरी किल्ल्यावर आम्ही पडलेले असू, किंवा कुठल्या मित्राचा वाढदिवस जरी असला तर तो गडावर व्हायचा. 356 किल्ले आपल्या सह्याद्रीमध्ये आहे. त्यातले 252 किल्ले माझे फिरून झालेत. काही चालत म्हणा किंवा मोटरसायकलवर म्हणा, पण सह्याद्रीतले बहुतेक किल्ले माझे चालतच झाले. आणि रिटायर झाल्यानंतर आज वारी निघते, माझं मन वारीमध्ये आहे. 4 वाऱ्या माझ्या मी चालत झाल्या. पंढरपूरला मी 4 वाऱ्या झाल्या मला रिटायर झाल्यापासून. आळंदीपासून तर पंढरपूरपर्यंत चालत जायचं. आज वारी निघाली आणि मी आज इथे आहे. अजून एका व्यक्तीला आपला धन्यवाद म्हणून आपल्याला पुष्पगुच्छ द्यायचं आहे. कारण गेले 5-6 दिवस आम्ही ज्या कार्यक्रमाची तयारी करत होतो त्या व्यक्तीने आम्हाला भरपूर मदत केलेली आहे. ती व्यक्ती म्हणजे बहादूर. टाळ्या वाजवू दे जरा. मित्र हो, आयोजकांनी माझ्यावर सर्वात कठीण कामगिरी सोपवली आहे आणि ती म्हणजे कार्यक्रमाची सांगता. असे वाटते आहे की कोणत्याही कार्यक्रमाची सांगता ही कधी खरं तर होऊच नाही, परंतु वेळ आपल्याला ही परवानगी देत नाही. त्यामुळे कुठेतरी थांबावेच लागते. परंतु आजचे हे थांबणे आपणा सर्वांच्या हृदयाला बोचणारे आहे. 38 वर्षांच्या या गाठी भेटींवर कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आठवली. मी कविवर्य पाडगावकरांची माफी मागते, कारण या कार्यक्रमाला साजेल असा थोडासा बदल मी केला आहे. आणि तो म्हणजे
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती, एक दिसाची रंगत संगत अनेक जन्मांची नाती. जीवनाची काय गंमत असते पहा. सकाळपासून आपण रम्य आठवणीत हसत बागडत खेळत होतो, परंतु दिवसाच्या या संध्येला आपल्या सर्वांच्या एका डोळ्यात आनंदाश्रू आणि एका डोळ्यातून दुःखाश्रू ओघळत आहेत. कारण थोड्याच वेळात पुन्हा आपण आपापल्या वाटेनं निघून जाणार आहोत आणि पुन्हा भेटणार आहोत याच आशेवर. आषाढी कार्तिकी एकादशीला वारकरी पंढरपूरला नित्यनियमाने जातात. ज्यावेळी त्यांना पंढरपूरच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन होतं आणि ते धन्य पावतात, त्यांचे जीवन सफल होते. तद्वत आज संपूर्ण शिक्षक वर्गाला पाहून आम्ही वारकरी धन्यच झालो आहोत. या कार्यक्रमाचे समारोप एका काव्यपंक्तीत होईल आणि ते म्हणजे, याची देही याची डोळा रम्य सोहळा अजिम्या पाहिला, पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. वरिष्ठ शिक्षक, गुरुजन आणि माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, 38 वर्षानंतर मी तुम्हा सर्वांना बघतोय. मला फेसबुकवर वगैरे बघण्याचा माझ्या मित्रांनी खूप प्रयत्न केला, पण त्यांना नाही मिळालो मी. पण माझ्याबरोबर भोसले आहे. भोसले माझ्याच कंपनीमध्ये कामाला असल्यामुळे कसंही करून मला काल कॉन्टॅक्ट करता आला आणि मला इथे यायला जमलं. मी खरंच म्हणजे मला खूप आनंद होतो आहे की मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं. नाहीतर मी ह्या सगळ्याला मुकलो असतो. आमचे जे सगळे शिक्षक वर्ग आहेत त्याच्यातले चौधरी सर, मॅडम, नंतर संदीप सर, ह्या सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या नसत्या आणि मी खरंच एक मोलाचा क्षण मिस केला असता. आत्तापर्यंत सगळ्यांनी शिक्षकांबद्दल आणि शिक्षकांनी त्यांच्या शिष्यांबद्दल बरंच काही बोलले. मी एक छोटासा वेगळा बोलतो आहे. मला माहिती आहे वेळ कमी आहे, पण मी थोडक्यात हे करण्याचा प्रयत्न करीन. मी इथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर एरोनॉटिकलचा डिप्लोमा करून एअरक्राफ्ट इंजिनियर म्हणून एअर इंडियामध्ये कार्यरत आहे 2092 पासून आत्तापर्यंत. लग्न झालं, एक मुलगी आहे. माझी बायकोसुद्धा एक शिक्षिका आहे ठाण्यामध्ये. आणि मी आत्ता माझ्या एका मैत्रिणीला सांगत होतो, माझी बायको म्हणते की शिक्षकी पेशा आत्ताच्या काळामध्ये अतिशय खराब आहे, काहीही त्याला अर्थ नाही, मुलं त्या प्रकारची नाही आहेत, मुलांना शिकायची अजिबात इच्छा नाही आहे आणि मला काही हा पेशा आवडत नाही. पण तिला मी वारंवार हे सांगतो की तू खूप चुकीचं बोलते आहेस. जो तू पेशा, ज्या पेशामध्ये तू आहेस, जे काम तू करत आहेस ते किती मोलाचं आहे ते तुला आज नाही कळणार. कारण की प्रत्येक मुलाच्या आणि प्रत्येक मुलीच्या मनामध्ये, जी कोण शाळेतनं गेलेली आहे त्या प्रत्येकीच्या आणि प्रत्येकाच्या मनामध्ये 10 शिक्षकांपैकी कोणीतरी एक शिक्षक असतो. तो अगदी शेवटी मरेपर्यंत असतो का नाही? असतो ना? तर तो का असतो? कारण कुठेतरी त्यांनी शिकवलेलं इथपर्यंत पोचलेलं असतं आणि ज्यांनी चांगलं शिकवलेलं आहे ते शिकवलेलं तुमच्या प्रत्येक आचरणामध्ये येतं. तुम्ही जे काही तुमच्या जीवनामध्ये करत असतात, आज जे चौधरी सरांनी शिकवलं आहे, आज जे संदीप सरांनी शिकवलं आहे, त्याला संस्कार म्हणतात का काय म्हणतात त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. पण त्यांनी जे शिकवलं आहे, जे माझ्या इथपर्यंत रुजलं आहे, ते मी आचरणात आणतो माझ्या प्रत्येक वेळेला. त्यामुळे मी माझ्या मिसेसला सांगतो की तू काहीही चुकीचं किंवा कमी दर्जाचं काम करत नाही आहेस, खूप उच्च दर्जाचं काम आहे. आणि तिने जो दुसरा प्रश्न सांगितला की आजकालची मुलं अजिबात त्यांना शिकण्याची इच्छा नाही आहे आणि ती खूप जास्त आजकाल त्यांना माहिती खूप आहे सेक्शुअल ह्याच्याबद्दल म्हणा किंवा कशाही ह्याच्याबद्दल. 6वी 7वी पासूनच खूप आता त्यांना समजायला लागलं आहे इंटरनेटच्या माध्यमातून. तर त्यामुळे ती काय उपयोग नाही. मी म्हटलं नाही, इथेच तर तुझी खरी गरज आहे.
ह्याच ठिकाणी तुझी गरज आहे की आता ते वाया जात असतील तर तुझ्याकडे जेवढे काही वर्ष आहेत, 2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत, त्याच्यामध्ये तू तुझं पूर्ण घाल आणि त्यांना सुधारायचा प्रयत्न कर. त्या सगळ्या प्रयत्नांमधनं 100 विद्यार्थ्यांमध्ये 2 विद्यार्थ्यामध्ये तरी ते जर का रुजलं ना तर तू मिळवलंस. हे मी तिला सांगतो आणि मला असं वाटतं की मी जे सांगतो ते बरोबर सांगतो. बरोबर. आता दुसरी गोष्ट अशी की एक सभा घेतली गेली. हे तुम्ही कोणी व्हॉट्सअपवरती बघितलं असेल, खूपच सुंदर आहे, तुम्ही बघा. त्याची एक लिंक आहे, मला जर जमली तर मी पाठवीन. एक सभा भरवली, त्याच्यामध्ये डॉक्टरांना बोलवलं, त्याच्यामध्ये वकिलांना बोलवलं, त्याच्यामध्ये सायंटिस्टना बोलवलं, सगळ्यांची सभा घेतली. सगळे टेबलावर बसले होते, सगळ्यांच्या समोर पाट्या होत्या त्यांच्या पदांच्या. म्हणजे जो डॉक्टर होता त्याच्यासमोर डॉक्टर लिहिलेलं होतं, जो ॲडव्होकेट होता त्याच्यासमोर ADV ॲडव्होकेट लिहिलेलं होतं, आणि एक मध्ये फक्त आमच्या संघवी मॅडमसारख्या एक मॅडम बसल्या होत्या आणि त्यांच्यासमोर काही मुलं बसवली होती आणि त्यांच्याकडनं जजमेंट घेत होते की ह्यांच्यापैकी कोण चांगला. तर कोणी एक म्हणालं की नाही ॲडव्होकेट चांगला कारण की तो न्याय देतो. दुसरं म्हणाल नाही डॉक्टर चांगला कारण की डॉक्टर जो आहे तो जीवन देतो. तिसरा म्हणाला की फलाना चांगला, चौथा म्हणाला फलाना चांगला. नंतर विचारलं व्हॉट अबाउट दिस लेडी, ह्या बाईबद्दल तुमचं काय मत आहे. सगळ्यांनी असं बघितलं, तिच्यासमोर तर काही लिहिलेलं नाही आहे. शी माईट बी अ ॲव्हरेज वुमन, अशाच एक साधारण कोणीतरी बाई असतील असं वगैरे 2-4 मुलांनी सांगितलं. त्याच्यानंतर ज्यांनी हे आयोजन केलं होतं त्यांनी सांगितलं की तुम्हाला माहिती आहे का ती व्यक्ती कोण आहे. तर त्यातला जो सायंटिस्ट होता तो म्हणाला थांबा मीच सांगतो. मला जिनी सायंटिस्ट बनवलं, दुसरा म्हणतो मला जिने ॲडव्होकेट बनवलं, मला जिनी आणखीन एक दुसरा जो होता ते बनवलं, ह्या सगळ्यांना घडवणारी ही व्यक्ती आहे. ही आहे टीचर. फक्त प्रॉब्लेम असा आहे की तिच्यासमोर लेबल नाही. म्हणजे लेबल नसताना सुद्धा या सगळ्यांच्या वरची आहे ते हे आहेत. एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हॅलो निनाद नागवेकर त्यांनाही काही बोलायचं आहे. 1982 बॅच. नमस्कार. आता काही जास्त वेळ घेत नाही आहे, कारण वेळ घेतला तर एखाद्या खिडकीतनं उघडून आम्हाला फेकून द्याल तुम्ही कोणतरी. सगळ्यांचा त्याला एक स्टॅच्युएशन पॉईंट येतो तो आलेला आहे. चहाची तलप आलेली आहे, त्यामुळे चहा दिसत नाही, त्यामुळे कोणाला तरी पिऊन टाकतील. धन्यवाद. मी काय नाही म्हणत, मी या आत्ताच्या या 85च्या आयोजकांना धन्यवाद द्यायला आलेलो आहे खास. कारण त्यांनी, नाही तर त्यांचं म्हणणं असेल मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम आहे, तर तसं नाही झालं आहे. कारण आम्ही 10-12 जणं 82ची पण आता मुलं आलेलो आहोत. माझ्याबरोबर नंदिनी दळवी आहे, ती त्यावेळेला पहिली आली होती आमच्या वेळेला शाळेतनं आणि मुलामुलींमधनं. नंदिनी दळवी दुसरी आली होती. आणि मीना राणे आहे, ती त्यावेळेलाची समर्थकुमारी आहे. आणि मीना राणे समर्थकुमारी त्या वर्षीची होती. त्यावर्षी मला पण समर्थकुमारी देणार होते, पण मी जास्त बोलतो म्हणून दिलं नाही तर आम्ही शेजारी झालो असतो. दुसरी आशा भोसले आहे, जिला प्रत्यक्ष राष्ट्रपती संजीव रेड्डी यांनी सांगितलं हे तर दुसरी आशा भोसले आहे. दिल्लीला राजभवनमध्ये NCCला आपल्याला चांगला प्राईज मिळालं होतं, तेव्हा तिने एक छान गाणं म्हणालेलं. तर तिने या कार्यक्रमाची सांगता केली असेल तरी हे खूप राष्ट्रपती आणि इंदिरा गांधींनी ऐकलेलं ते गाणं आहे, शास्त्रीय संगीताचं गाणं आहे, जरूर गा. आणि त्यासाठी आम्ही जमलो आहे. तुम्ही खूप चांगलं केलं आहे. चारी आमचा कदमवाडीवाला डिचोलकर, शरद आणि रजनी, खूप छान. महाराष्ट्र सरकारमध्ये येऊन कामं करतात आणि कामं रिझल्ट देतात, पहिल्यांदा कळलं. तू महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये आहेस ना. धन्यवाद. आम्ही रेल्वे चालवतो, आमची पण 98% आहे पंक्च्युलिटी. पण परवा ओरिसापासून आता आम्ही बोलू शकत नाही की आम्ही रेल्वे चालवतो. मी मोटरमॅन संतोष बेलेकर आहे, गोपाळ परब आहे. तर सांगायचं एवढंच की ही शाळा म्हणजे ना एक संस्कृती होती. पंचक्रोशीमध्ये म्हणजे 6.5 ते 7 किलोमीटरचा परिसर होता. म्हणजे हायवेला घेतलं, गव्हर्मेंट कॉलनीच्या न्यू इंग्लिश स्कूल राजाशिवाय सोडलं की इथे पार कल्पना थिएटरपर्यंत. त्यामुळे सगळ्या प्रकारची, सगळ्या लेवलची, सगळ्या भाषेची, ख्रिश्चन, मुस्लिम, आमचा रशीद बागवान, प्लास्टिक पेंटर फर्नांडिस वगैरे सगळे आम्ही एकत्र वाढलो. त्यामुळे शाळा म्हणजे एक संस्कृती होती. जर इकडनं हायवेवरनं तुम्ही चालत गेलात आणि तिथपर्यंत एअर इंडियापर्यंत आलोत ना, तर प्रत्येकजण भेटायचा आम्हाला.
आता पण कुठे कुठे विखुरली असेल. बॅड लक, मुलींची लग्न जाऊन लांब गेली ठीक आहेत, पण रिडेव्हलपमध्ये मुलं पण विखुरली, त्यामुळे जरा नुकसान झालं. नाही तर आम्ही इथेच मिळालो असतो. हां, मुलींनी नाही, मुलांनी जास्त संपर्कात, जबाबदारी आपली होती, पण तसं झालं नाही. कारण मी जरा पार्ल्याला राहतो. पार्ल्याला काय असतं, मुलं आणि मुली डोळसपणे प्रेम करतात आणि ती कायम तिथेच राहतात, 1ली ते 10वी आणि आयुष्यभर. संपर्क तसा नाही. नाही संस्कारचं नाही. त्या काळात काय होतं, आपल्याला काय होतं माहिती, आपल्याला गुरु कमी होते. एक आई, बाप लाभ मारणारा, आई कधी पण जेवायला देणारी, आणि दुसरा एकमेव शिक्षक होते शिकवणारे. आता शिक्षक शिकवणारे, योगाचे शिक्षक वेगळे, कथकचे वेगळे, त्याला टीचर म्हणायचं, पण टीचरचं अजिबात त्याचा कुठलाही ॲडवायझर वाटत नाही. यांना बघून कधी वाटेल असं, वडके मॅडम होत्या, सुरू मॅडम होत्या, किती धमाल होती. कुमार कला केंद्र, आमचा शिवाजी होता, संतोष पाटोळे. आम्ही योगामध्ये आम्हाला दाते साहेबांनी बक्षीस दिलं होतं. प्रकाश मोडी वाकडी भावे मॅडम होत्या, वाकडीला नेलं पनवेल. सगळ्यात चांगलं काम आपण केलं होतं. कुष्ठरोग प्रकाश मोवाडेकरांनी वेगळं सांगितलं होतं. ते प्रभाकर पाटील म्हणून एक सरळ, मग तेच म्हणून तर सर आहेत आपण आता तर त्यावेळेला आपण वाकडीला प्रभाकर पाटीलांनी सगळ्यात चांगलं काम आपण केलेलं. तेव्हा पण आम्ही सांगितलेलं की आता आपण एवढे शिकलो आहे, मी माझंच भाषण तेव्हा झालं होतं, हे कोण होते, की एवढं भाषण झालं आपलं शिकलो आहे की पुढची 3 वर्ष आम्हाला असेच पास करा. तर प्रकाश मोवाडेकर साहेब बोलले, सर पण आपल्या शाळेचे ट्रस्टी होते, तर खूप त्यामुळे ना सर कमी असल्यामुळे आमचे ऋणानुबंध झाले असतील. आता आवर्जून यावं लागलं की मुलं बोलली 85ची मुलं ॲक्टिव्ह आहेत, त्यांचा ग्रुप आहे. माझ्यावर तो महेश गावडे वगैरे, आम्ही दरवर्षी इतर पिकनिकांना जातोच, पण ही पिकनिक वेगळी आहे. ही पुनर्भेट झाली आणि त्यांनी आयोजन एकदम सुंदर केलं, म्हणून त्यांना धन्यवाद द्यायला आलो आहे. की जशी अपेक्षा होती की कदाचित मुलं डॉमिनेट करतील, कदाचित सर डॉमिनेट करतील, कदाचित फरीद सरांना परत आठवेल, कारण चौधरी सरांनी वाचले, कारण तो संवाद त्यांचा झाला नाही. कारण या विभागाचा जो शाखा प्रमुख आहे शोभन तेंडुलकर, तो किती वेळ बसला होता आणि त्याच्या कमरेला जो चिमटा काढला होता ना, त्याचा डाग अजून होता. आणि त्याची मुलगी बोलते, पप्पा कोणी गेलं, त्या सरांना भेटायला झालो आहे. शोभन तेंडुलकर गेला आता, होता मगाचपासून सर, आणि या विभागाचा जो शाखा प्रमुख आहे सर, पण त्यांनी तुम्हाला नमस्कार केला, म्हणजे त्यांनी सगळं विसरून गेला. त्यामुळे खूप खेळीमेळीचं वातावरण केलं. तुम्ही आता त्या मगाशी सांगितलं ना, तुमचे पेशन्स खूप आहेत अजून. जर मगाशी मुलांनी विचारलं ना, सर कसं वाटलं आमचा कार्यक्रम, बाईंना किंवा सरांना मॅडमना, तर सरांना लाय डिटेक्टर लावलं असतं ना, अरे 40 वर्ष अजून काही शिकला नाहीस, अजून तसंच नसतोयस, असं झालं असतं. पण तसं नाही, तुम्ही मान्य केलं की अजून जे केलं ते चांगलं केलं. कारण आम्हाला वाटलं की अजून काय प्रगती झाली नाही, तुम्ही मुलांना काय शिकवत असाल, कदाचित तुम्ही मनात आमच्याबद्दल म्हणत असाल. नाही, पण आता वय वाढत आहेत, सगळी 50शी झालेली आहे, त्यामुळे त्याच्या बाहेर गेलं. आणि त्याचा मुख्य कारण कमी सर आणि कमी गुरु असल्यामुळे, आणि जे गुरु होते ते आदर्श होते. हल्ली पाया पडणं, ज्यांच्या पाया पडायचे असे पाय शिल्लक नाहीत. दातार सरांनी सरळ सांगितलं, पाय बघा आणि नख पाया पडा. आम्ही ऋणातनं मुक्त व्हायला आलो नाही, हे ऋण आम्हाला असंच ठेवायला आवडेल आयुष्यभर. हे होऊ कशी उतराई आम्ही ओढायला आलो नाही, कृतज्ञता व्यक्त करायला आलो. असंच झालं, नशिबाने सगळं चांगलं चाललं आहे, एव्हरेज चाललं आहे. वर गेलो नसेल, पण कुठेही ताटमाने जाऊ शकतो, कुठल्याही ह्याच्यात. आम्ही काही खाल्लं आहे, आम्ही भ्रष्टाचार केला, कदाचित मिळाला नाही असेल म्हणून असं नाही म्हणत, मिळाला असता, पण आम्ही तो केला नाही असं आमचं म्हणायचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आयोजकांचे धन्यवाद. सरांनी एवढा, सगळ्या मॅडमनी वगैरे अमूल्य वेळ दिला. सरा, तुमच्या घरी आता फोन येतील मॅडम की रस्ता चुकलं की काय, पहिल्यांदा 10 वर्षांनी बाहेर पडलात. एक, आणि मुलींना जसं 50शी असल्यामुळे बऱ्याचशा सुना आहेत, आमची पण सासू आता बघितली की काय, असं नको व्हायला. वेळ, शाळेच्या वेळ देते. धन्यवाद मी सगळ्यांचा पुन्हा एकदा. आणि मुख्य म्हणजे विशाल परुळेकर, तू एवढं चांगलं जेवायला दिलं, विलास परुळेकर, की सरांना वाटलं सगळ्यांनी खूप खाल्लं आहे, म्हणून संदीप सरांनी सगळ्यांना व्यायाम करायला लावला. आणि डेकोरेशनवाल्यांनी पण एवढं त्या टायमिंग करणं, संतोष तुला मनापासून धन्यवाद. नाही तर मोठ्या मोठ्या सभांमध्ये पण ना ते फिसकटतं, भाटवडेकर मॅडमचं नाव येतं आणि सुरू मॅडम बोलत असत्या, तसं नाही झालं आहे. भाटवडेकर मॅडम विषयाला भाटवडेकर सरच होते. खूप धन्यवाद सरांना. पण चौधरी त्यांना फोटोग्राफर, बाबा तुमचे पेशन्स मानले पाहिजेत.
एकही चेहरा म्हणजे सरांचा नाही आमचा बघण्यालायक किंवा फोटोलायक नव्हता, तरी त्यांना टिपत बसलात. तुमचा पेशन्स मानले पाहिजे, कारण त्यापूर्वी तुम्ही कोणाकोणाला टिपलं असेल. हां, थँक्यू व्हेरी मच. अजून हॅलो हॅलो संध्या सर्वात संध्या शेवटचे आभार संध्या, निसर्गाचे मानायचे आहेत. आणि एक मिनिट संध्या. कारण या निसर्गाने आजचं येणारं वादळ हे आपल्या मुंबईकडे न वळवता ते बाहेर घेऊन गेला आणि हे केवळ आणि केवळ शिक्षक आणि आपल्या प्रेमापोटीच असं म्हणायला काहीच हरकत नाही. हॅलो हॅलो मिलिंद. मला फक्त आभार मानायचे आहेत. 85 म्हणजे आमच्या बॅचमध्ये ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली, बाबू चारी, बाबू कुठे आहे, बाबू, शरद, एक मिनिट, संध्या, रजनी पेडणेकर, शोभा, किरण. हॅलो मिलिंद, एक सेकंड. नाही मला सांगू दे प्लीज. तुम्ही गेले ऑलमोस्ट महिना त्याच्यावर तुम्ही खूप मेहनत घेत आहे. स्टार्टिंग फ्रॉम ॲक्च्युली म्हणजे शिक्षकांचे नंबर काढणं, त्यांना घरी जाऊन भेटणं, आपला वेळ सांभाळून म्हणजे आपलं नोकरी कार्य सगळं करून कुटुंब सांभाळून तुम्ही सगळ्यांना जाऊन भेटताय. रात्रंदिवस तुमच्यामध्ये इंटरॅक्ट करून तुम्ही जो कार्यक्रम बनवला आणि ज्या पद्धतीने तुम्ही ऑर्गनाईज केलं आहे, फ्रँकली हॅट्स ऑफ टू यू. आणि फक्त 85 नाही, आणखीन इतर बॅचच्या मुलांनाही तुम्ही बरोबर घेतलं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून म्हणजे धन्यवाद. खूप बोलावंसं वाटतंय पण तुमचे धन्यवाद स्पेशल ॲक्च्युली. थँक्यू. ओके, थँक्यू. कार्यक्रमाच्या आजची सांगता मला असं वाटतं की संदीप सरांकडनं व्हावी आणि त्यांनी माईकचा ताबा घ्यावा. सावधान, एक साथ, वंदे मातरम शुरू कर. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. भारत माता की. कार्यक्रम फारच छान झाला, अतिशय सुनियंत्रित होता आणि यासाठी सर्व विद्यार्थी वर्गाचे आणि त्यांच्या अधिकारी वर्गाचे अत्यंत आभारी आहोत. सर्व शिक्षक आभारी आहेत त्यांचे. माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची जवळजवळ 38 वर्षांनी आठवण करून एक स्नेहसंमेलन मेळावा भरवला. खरंच उल्लेखनीय आहे. आणि या कार्यक्रमामध्ये 38 वर्षानंतरच्या भेटी ह्या सगळ्यात महत्त्वाच्या मानल्या जातात. विसरलेले सगळे क्षण आणि बालपण, आपलं शाळेतलं बालपण, जे सर काय बोलले असतील किंवा काय शिक्षा केली असतील त्याची पुनराठवण यातून स्पष्ट दिसून येते. आणि खरोखरच उल्लेखनीय असा कार्यक्रम हा आहे. असंच जर प्रेम मुलांचं राहिलं तर भावी आयुष्यामध्ये स्नेहाशिवाय दुसरं काही वाढणार नाही. स्नेह वाढवणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. नेहमीप्रमाणे केवळ आठवण न सांगता आपण त्यावेळी शाळेत बसवलेले कार्यक्रम आत्ताही केले वेगळ्या ह्याच्यात, हे खूप
नवीन वाटलं. एकूण सगळाच कार्यक्रम शिस्तबद्ध होता, आखणी छान होती आणि खूपच छान झाला सगळा कार्यक्रम. आणि शाळेला पुढे सहकार्य करण्याची विद्यार्थ्यांवरती मला जास्त चांगली वाटली. आमच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांनी जो स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे, त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की 38 वर्षानंतर आम्हाला आमची सगळी मुलं मुली भेटल्या आणि इतकं प्रेम, त्यावेळेचंही प्रेम अजूनही त्यांच्यामध्ये आहे हे पाहिल्यानंतर समाधान वाटतं, आनंद वाटतो आणि आमच्या वयाचा आम्हाला विसर पडतो असं वाटतंय. आणि अगदी धन्यवाद त्या मुलांचं की त्यांनी आम्हाला इकडे एकत्र येण्यासाठी, स्नेहमिलन करण्यासाठी बोलवलं. त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार नाही मानणार, कारण आपलीच लोक आहेत, पण सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. नमस्कार. पुनर्भेट, तसा हा शब्द खूप आशादायी आहे. आपली पुनर्भेट झाली तेव्हा चांगली वाईट अशी 38 वर्ष निघून गेली होती आणि आपल्या कारकिर्दीच्या शेवटाला सुरुवात झाली होती. काही डोकी एकत्र आली, त्यांना मदतीच्या अनेक हातांची मोलाची साथ लाभली आणि हे साध्य झाले. तो दिवस खूप वेगळाच होता. ओढ, आतुरता, आदर, सगळ्या भावना उचंबळून आल्या होत्या. पुनर्भेटीच्या दिवसाची खूप वाट पाहावी लागली खरी, पण प्रत्यक्षात मात्र तो दिवस कधी सुरू झाला आणि कधी संपला ते समजले देखील नाही. दिवस संपताना मात्र उदासी दाटून आली. आता पुढे काहीही माहित नाही. परत अशा मोठ्या संख्येने खरंच पुनर्भेट होईल? पुंचक्यात कदाचित भेटूही. 38 अधिक 15 म्हणजे सगळे आता 53 अधिक वर्षाचे. वानप्रस्थाच्या उंबरठ्यावर सगळे आपल्या प्रपंचात रमलेले, सगळेच आपल्या मुलांचे दमलेले आई आणि बाबा झालेले. पण तरी सुद्धा आपण सगळे आशावादी राहूया. त्या दिवसासारखे पुन्हा कधीतरी भेटूया. आणि समजा नाहीच भेट झाली तर पुढचा जन्म आहेच की.